संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं यंदाही शिवजयंती उत्सवानिमित्त 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। सप्ताह दरम्यान शिवमूर्ती प्रतिष्ठापना, दुचाकी रॅली, भजनी मंडळाचे कार्यक्रम, रंग मराठी हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। तसंच शिवकालीन पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आणि छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे। 2 मे रोजी पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक सोहळा पार पडणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष नागेश घोरपडे, दिगंबर फराकटे, सुशील भांदिगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती उत्सव धार्मिक सांस्कृतिक वातावरणात साजरा होतो। यंदाही उदय भोसले, धनंजय सावंत, अमित चव्हाण, सागर गौड, महावीर पवार, विकी कोकाटे, संदीप राणे, विनोद हजारे, रमेश गवळी, भास्कर कदम यांच्या पुढाकारातून शिवसप्ताहाचं आयोजन केलंय। 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। 27 एप्रिलला भव्य मिरवणुकीनं शिवमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। 28 एप्रिलला सायंकाळी शिवमय मोटरसायकल रॅली निघणार आहे। रात्री दत्तपंथी सोंगी भजन होणार आहे। 29 एप्रिलला शिवजन्मकाळ सोहळा पार पडणार आहे। रात्री भजन सेवा होणार आहे। 30 एप्रिल रोजी रंग मराठी या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय। 1 मे रोजी सायंकाळी शिवकालीन पारंपरिक वेशभूषा स्पर्धा तर रात्री छावा चित्रपट दाखवला जाणार आहे। 2 मे रोजी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जयश्री जाधव, रविकिरण इंगवले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती मिरवणूक होणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष नागेश घोरपडे, दिगंबर फराकटे, सुशील भांदिगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यावेळी मकरंद स्वामी, महेश शिंदे, संदीप राणे, सुशांत महाडिक, अनिकेत पाटील, अर्जुन अंबी यांच्यासह तालमीचे कार्यकर्ते उपस्थित होते।